नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कला आणि कलावंतांसाठी लोकाश्रय राजाश्रयाची मोठी गरज. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्तांतरण सोहळ्यात प्रतिपादन. हस्तांतरणसह नाट्यप्रयोग झाले संपन्न. बचत गटातील उत्पादनासाठी देणार चालना. सोलापूरमध्ये जिल्हास्तरीय विक्री केंद्र उभारणार. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची ग्वाही. बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या सराईत महिला आरोपीला अटक. आरोपी महिलेकडून 5.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत. फौजदार सावडी पोलिसांची कामगिरी. आणि विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार. माजी आमदार पुत्राविरुद्ध पुण्यात झाला गुन्हा दाखल. कला आणि कलावंतांना लोकाश्रय राजाश्रय यांची मोठी गरज असते. यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक तथा अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी संमेलनचे अध्यक्ष जब्बार पटेल यांनी हस्तांतरण सोहळ्यात व्यक्त केले. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचे आयोजन सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिर आणि नाथकोट प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या विभागीय नाट्य संमेलनाचा समारोप रविवारी सकाळी हस्तांतरण सोहळ्याच्या माध्यमातून झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक अशोक हांडे, सिने अभिनेत्री नीलम शिर्के सावंत, प्राध्यापक शिवाजी सावंत, सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू दामा, कार्याध्यक्ष माजी आमदार प्रकाश येलगुलवार, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सुहासिनी शहा, संमेलनाचे कार्यवाह विजय साळुंखे, संमेलनाचे सचिव प्रशांत बडवे, कोषाध्यक्ष दिलीप कोरके, मोहन डांगरे, अविनाश महागावकर आदींची उपस्थिती होती. प्रारंभी नटराजाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर प्रमुख मान्यवरांचा सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि सोलापूरची चादर देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लोककला आणि कलावंत याबाबत भाष्य करताना जुन्या आठवणींना उजाळा देत कला आणि कलावंत जिवंत राहण्यासाठी लोकाश्रय तसेच राजाश्रय असणे गरजेचे आहे असे सांगत सर्वांनी यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन करत जिल्ह्यातील नाट्य क्षेत्रात उभारी येण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नाट्यगृह तसेच पूरक कार्यक्रम घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आणि या गावातच माझी वाढ झाली आहे. त्यात एक मला सांगायची गोष्ट फक्त राहिली आहे की नाटक हे नेहमी कायम लोकांच्या आश्रयावर राज्याश्रयावर कायम अवलंबून राहिलं. माझ्या लहानपणीचं एक दृश्य तुम्हाला इतकं माझ्या डोक्यात आहे. मी काहीतरी शाळेत असेल तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की पृथ्वीराज कपूरची नाटकं इथे भागवत चित्रमंदिरात होणार. पृथ्वीराज कपूर त्याला दिवा पैसा अशी नाटकं जवळजवळ 100-150 अशोक कलावंत असताना नाटकाचा ग्रुप पृथ्वीराज आहे. आता कसं आहे, अशोक हांडे नुसतं नाव घेतलं की 4-5 लाखाचा गल्लोळ. त्यावेळेला अशोक त्यावेळेला 100 कलावंतांचा ताफा होता. पण तरी ते दृश्य सांगतो मी, नाटकावर प्रेम मिळवतो. त्याचं इलेक्शन होतं पृथ्वीराज कपूरांचं. मला आठवतं दिवाचा प्रयोग झाला आणि आम्ही बाहेर पडत होतो. तो भागवत चित्रमंदिराच्या त्या पायऱ्यांच्या जवळ गाऊन घातलेले मेकअप न काढलेले पृथ्वीराज कपूर आता ते रुमाल शोधले होते. ते म्हणायचे की जे तुम्ही मला एवढं तिकीट. तदनंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आपले मौलिक विचार मांडताना नाट्यक्षेत्र तसेच कला जगवण्यासाठी रुजवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. मला आल्यानंतर प्रशांत बडवेने दाढी केलेली नाहीये, मग आमचा अविनाश महागावने आंघोळ केली की नाही तुम्हाला केली आहे. तर ते म्हणाले कधी करणार बाबा, पहाटे 4 वाजता झोपायला गेलो. सगळ्यात चांगला भाग इथेच झोपायचं.
इथे टॉयलेट आणि बाथरूम तिथे आंघोळ करायचे, घरी जायचं सुद्धा त्रास द्यायला होतं. आणि इतकं सगळ्यांनी आपापल्या कामामध्ये जीव ओतून काम केलं. त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत समितीचा अध्यक्ष या नात्याने आभारी मानतो. मी घोषित करतो की आठवड्यापर्यंत मी जेव्हा येईल त्यावेळेला एक अतिशय उत्तम उंची जेवण मी सगळ्यांना देणार आहे. जसं काल मोदीजींची सभा झाल्यानंतर प्रशासनाला मी दिलं, ते विवेक झाले, ते म्हणाले की पालकमंत्री और आपको तो काम ही देना है, तो काम दिया भी आपलं कौतुक भी करूंगा ना. त्यामुळे 125 जणांना तिथे कलेक्टर, ZPCO, जिल्ह्याचा SP असं खूप उत्तम जेवण झालं, खूप गप्पा झाल्या, सगळ्यांना उत्तम भेटवस्तू दिली. तसं या सगळ्यांनी इतकं काम केलं आहे की ज्या कामामुळे आठवड्यापर्यंत एक चांगलं जेवण देऊ. सोलापूर जेवणासाठी प्रसिद्ध आहे, जर म्हटलं असतं की मुंबईत देऊ, पण इथेच खूप उत्तम जेवण मिळतं. जबाबदारीला वाईट हॉटेल आहे, यांच्या सोलापूरमध्ये इतकी चांगली हॉटेल आहे, मुंबईला घेऊन जायला लागतं. त्यामुळे खूप चांगला श्रम परिहार असा कार्यक्रम आपण नक्की करू. दरम्यान कार्यक्रमात प्रमुख मान्यवर आणि अध्यक्षांच्या हस्ते पुढील काळात बीडमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचे आयोजक यांच्याकडे हस्तांतरण सोहळा संपन्न करण्यात आला. नटराजाची मूर्ती आणि घंटा बीडच्या नाट्य संमेलनाचे पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तत्पूर्वी कार्यक्रमात सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्येष्ठ अरणगावकर्णी आणि कलावंत यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत, रंगकर्मी, प्रेक्षक आणि संमेलनाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात पंढरपूर इथल्या कोर्टीच्या सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तबला, ढोल, हार्मोनियम आदी सहाय्याने रामगीत आणि आरंभ हे प्रचंड गीत गायन करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. शहरातील नार्थकोट मैदानामध्ये सुरू असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यात पंढरपूर इथल्या कोर्टीच्या सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूह गीत गायन तसेच तबला, ढोल, हार्मोनियम आदींच्या साहाय्याने रामगीत आणि आरंभ हे प्रचंड हे गीत गायन करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तत्पूर्वी पंढरपूरच्या सिंहगड पब्लिक स्कूलच्या संगीत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बचत गटातील उत्पादित उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून अमरावतीमध्ये उभारण्यात आलेल्या मेळघाट विक्री केंद्राच्या धर्तीवर सोलापूरमध्ये जिल्हास्तरीय विक्री केंद्र उभारणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय महिला स्वयंसहाय्यता बचत गट उत्पादित वस्तू व खाद्यपदार्थ यांचे जिल्हास्तरीय विक्री आणि प्रदर्शन वरुणोको हायस्कूल हरिभाई देवकरण प्रशालेजवळ सोलापूर येथे 26 ते 28 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, माविमचे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धाराम माशाळे, जनरल मॅनेजर राजेश येल्दी, रेस्टीचे संचालक दीपक वाडेवाल, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटाच्या विविध स्टॉलला भेटी दिल्या. यावेळी पालकमंत्री यांनी महिलांच्या सक्षमीकरण व बचत गटातील लघु व गृह उद्योग उभारणीबाबत महिला आर्थिक विकास महामंडळाचे कौतुक केले. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात विविध योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेले 10,930 स्वयंसहाय्यता महिला बचत गट व 1,95,649 सभासद असून बचत गटांच्या चिरकालीन संस्था टिकण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात 22 लोकसंचलित साधन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. नाबार्ड अंतर्गत बचत गटातील व FPC अंतर्गत उत्पादन यांचा पण सहभाग असेल असे माविमकडून सांगण्यात आले. जिल्हा नियोजन समितीमार्फत माविम स्थापित लोकसंचलित साधन केंद्रामधील कोविड-19 मध्ये विधवा झालेल्या, परित्यक्ता, गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी विक्री केंद्र वाटप करण्यात आले होते. या विक्री केंद्राचे व्यवसाय स्टार्टअप कॉस्ट 140 महिलांना धनादेश मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
माविम मार्फत चालवण्यात येणाऱ्या योजनांबाबत तसेच प्रस्तावित उपक्रम व प्रकल्प याबाबतचे नियोजनाविषयी माविमचे विभागीय व्यवसाय विकास सल्लागार सिद्धाराम माशाळे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी जिल्ह्यातील बचत गटातील महिला व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शीला संगेवार, दीपाली अध्यापक, संतोष पाटील, राजकुमार पवार व तालुका स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश भारती, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी यांनी केले। राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाधव यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या शिफारसीनुसार नियुक्ती झाली आहे। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शिक्षण मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी किसन जाधव यांना जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले। यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ दादा पवार यांची विशेष उपस्थिती होती। राज्याचे उपसचिव निभा खेडकर यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना नियोजन समितीवर संधी देण्यात आली आहे। त्यातच प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना सोलापूर शहराच्या विविध विकास कामांकरता काम करण्याची संधी आणि मोठी जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांनी दिली आहे। किसन जाधव यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नियुक्तीचे पत्र प्रदान केल्यानंतर अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊन सोलापूर शहराच्या विविध विकास कामांकरता सकारात्मक कामे करण्यासाठी जी संधी आणि जो विश्वास आपण दाखवला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि येणाऱ्या काळात पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यावेळी त्यांनी आशीर्वाद घेतले। यावेळी पुणे येथील मामासाहेब मोहोळ प्रशाला, पुणे शिक्षण मंडळ जिल्हा पुणे येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी व माणिक कांबळे उपस्थित होते। 3 फेब्रुवारी 2024 रोजी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या उद्घाटन आणि मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। त्यानिमित्त या दौऱ्याचे नियोजन आमदार बबनदादा शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्या मार्गदर्शनानुसार नीटनेटके नियोजन शहराध्यक्ष संतोष पवार आणि किसन जाधव यांनी करावे। येणाऱ्या काळात पक्ष बळकटीसाठी आपण कार्य करावे अशा सूचना देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव यांना दिल्या। सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मला काम करण्याची संधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या माध्यमातून मोठी जबाबदारी सोपवली आहे। आज खऱ्या अर्थाने मला न्याय मिळाला। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकदिलाने काम करू अशी ग्वाही यावेळी किसन जाधव यांनी दिली। निवडीबद्दल किसन जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला असे बॅनर पुन्हा एकदा शिवसेना शहर जिल्हा संपर्क कार्यालयास लावण्यात आला। मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केल्याबद्दल सोलापूर शहरात शहर व जिल्हा शिवसेना कार्यालयाच्या वतीने नवीन बॅनर लावण्यात आले आहे। छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला असा आशय टाकून कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले। एकमेकांना मिठाई भरवून गुलाब पुष्प उधळून आनंदोत्सव साजरा केला गेला। जिल्हाध्यक्ष जरी असलो तर तरंगे पाटील ज्या पद्धतीनं आमरून उपोषणाला बसले होते आणि त्यावेळेस त्यांच्या पोटात ती धगधगती आग बघताना आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून
फक्त समाजाचंच काम होईल, सगळं राजकीय काम बंद करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी भर सभेमध्ये छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला शब्द दिला होता की मी मराठा समाजाला न्याय देणार, कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्याचं काम राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री यांनी मराठा समाजावर जे 40 वर्षापासून मराठा समाजाचा जो लढा चालू होता त्या लढ्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. सर्वसामान्य शेतकरी असेल, कामगार असेल, एकदम पिचलेला मराठा समाज असेल, या समाजाला खऱ्या अर्थानं प्रमुख वर्गामध्ये आणण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे. मी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं खरोखर मनापासून मानावं तेवढे धन्यवाद कमी आहे. आज मी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत, जरंगी पाटलांच्या फोटोसोबत मुख्यमंत्री साहेबांचा फोटो सन्मानपूर्वक फुलाचं उधळण करून आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकांनी स्थापित केलेला आहे. मला आज शिवसैनिक असल्याचा आणि जरंगे पाटील साहेबांचा एक मराठा कार्यकर्ता असल्याचा मनापासून आनंद होतो. आणि आज जरंगे पाटील यांचा फोटो जे आहे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या फलकावर आलेला आहे. तर आता जरंगे पाटील हे शिंदे गटात जरंगे पाटलांचा कुठल्याही पक्षाची काहीही संबंध नाही. ज्या पद्धतीनं अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं बलिदान देऊन मराठा समाजावर उपकार केले होते त्याच पद्धतीनं ह्या समाजाला सगळ्यांनी आजवर वापरलं, पण कुणीही समाजाचा न्याय केला नव्हता. जरंगे पाटील कुठल्याही पक्षामध्ये कधीही अडकणार नाहीत, पण आज आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आणि रिस्पेक्ट असल्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांनी एवढा धाडसी निर्णय, हा निर्णय करणं कुठली साधी गोष्ट नव्हती. मुख्यमंत्र्यांनी जो धाडसी निर्णय घेतला आहे, एक शेतकऱ्याचा मराठा मुख्यमंत्री असल्यामुळं तरी करून दाखवलेला आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या भूमिकेमधून, सगळ्याला एकत्रित ठेवण्याच्या भूमिकेतून हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे. तुम्ही बघितलं असेल आज ओबीसी वर्गातले बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, वेगवेगळ्या वर्गातनं सुद्धा आजच्या या निर्णयाचं स्वागत होत आहे. आणि जे 58 लाख मराठा समाजाच्या परिवारांना परिवारासह ओबीसीचे दाखले देण्याचा आणि उर्वरित समाजाला जे काय ओबीसीचे फायदे आहेत ते सगळे देण्याचा आणि जरंगे पाटील साहेबांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी मान्य करून मराठा समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं आणि एक मराठा मुख्यमंत्री असल्याचं तरी एक शपथ घेऊन पूर्ण करून दाखवलेलं आहे. जसं मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला तसं मराठा समाज इतके वेळ मी राजकारणावर बोललो नाही, पण मी आता एवढंच सांगेन, ज्या पद्धतीनं मराठा समाजावर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या एक दृढ विश्वास दाखवून समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे. आता मराठा समाज असेल, ओबीसी असेल, कारण ओबीसींना पण दिलेला शब्द पाळला आणि मराठा समाजालाही दिलेला शब्द पाळलेला आहे आणि इतर सगळ्याला घेऊन जाण्याच्या भूमिकेत आता एकनाथ शिंदे साहेब हे खरे ठरलेले आहेत. त्यामुळं अनाथाचा नाथ एकनाथ हे खऱ्या अर्थानं आता ठरल्यामुळं येणारा काळ हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसाठी सुवर्ण काळ असणार आहे, एवढं मी सांगतो. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी माजी आमदार पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी विराज रविकांत पाटील यांच्या वडिलांची एकेकाळी सोलापूर शहरात दहशत होती. सोलापूरमधील भडकलेल्या टोळी युद्धात रविकांत उर्फ रवी पाटील यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी विराज रविकांत पाटील वय 35 राहणार रॉयल पाम सोरेगाव सोलापूर याच्याविरुद्ध बलात्कार तसेच शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 32 वर्षीय अभिनेत्रीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटात काम केले आहे. अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. समाज माध्यमातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती. दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते. त्यानंतर त्याने अभिनेत्रीला जाळ्यात ओढले, तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर विराजने अभिनेत्रीशी संपर्क कमी केला. तसेच तिने विवाहाबाबत विचारणा सुरू केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर ती विराजला प्रत्यक्ष भेटली. माझ्याशी संपर्क का तोडला अशी विचारणा तिने केली. तेव्हा विराजने तिच्यावर पिस्तूल रोखले. मी विवाह करणार नाही, पोलिसांकडे गेली तर कोण आहे हे तुला दाखवतो अशी धमकी त्याने दिली. त्याने तिला धक्काबुक्की केली. महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी पुढील तपास करत आहेत. सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणत हातचलाखीने 32 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 आंतरराज्य आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उत्तर सदर बाजार येथे सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणत हातचलाखीने 32 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 आंतरराज्य आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. विनोद रामजी भगत वय 38 राहणार बिहार, दीपक कुमार जवाहर यादव वय 28 राहणार बिहार या दोघांना ताब्यात घेतलेल्यांची नावे आहे. त्यांच्याकडून 32 ग्रॅम सोने, एक दुचाकी व गुन्हा करण्यासाठी लागणारे साहित्याचा एकूण 2,22,206 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला. फिर्यादी सावित्री नागनाथ बोगा वय 44 राहणार आनंद विणकर सोसायटी उत्तर सदर बाजार व त्यांची सून कीर्ती असे 8 जानेवारी रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घरासमोर भांडी घासत होत्या. फिर्यादीच्या पायातील चांदीचे पैंजण त्यांनी स्वच्छ करून दिले. अशा प्रकारे आरोपींनी प्रथम फिर्यादी व त्यांच्या सुनेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सुनेकडून सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणून सोन्याचे दागिने घेतले. हातचलाखीने सोन्याचे दागिने इसमांनी स्वतःकडे ठेवून त्याऐवजी प्लास्टिक पिशवीत कागदांमध्ये लहान दगड गुंडाळून ती पिशवी फिर्यादीस दिली. पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये दगड मिळून आला. दरम्यान गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळास भेट दिली. 12 दिवसांच्या तपासानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने विविध ठिकाणांना भेट देऊन तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे काही माहिती प्राप्त केली. त्यानंतर प्राप्त माहितीच्या आधारे 20 जानेवारी रोजी सिद्धार्थ चौक येथून विनोद व दीपक कुमार राहणार बिहार या दोघांना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. सोलापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या सराईत महिला आरोपीला अटक करत आरोपी महिलेकडून 5.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात फौजदार चावडी पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी शोभा दत्तू सुरवसे वय 55 व्यावसायिक गृहिणी राहणार कल्याणी बिल्डिंगच्या मागे विक्रमनगर लातूर दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास सोलापूर एसटी स्टँड येथे एसटीमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची पर्सची चेन उघडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाचून लबाडीने चोरून नेली म्हणून 22 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमूद गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक काळ्या रंगाचा बुरखा घातलेली महिला वय अंदाजे 40 ते 45 5.5 फूट उंच असलेली तिच्या खांद्याला एक क्रीम कलरची पर्स अडकवलेली मजबूत बांध्याची महिला पंचकट्टा येथून विजापूर वेसमार्गे सराफ कट्टा येथे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी जाणार आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याप्रमाणे त्या अनुषंगाने सदर बातमीची योग्य ती शहानिशा करून बातमीदाराने सांगितल्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन खात्री करत असताना बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या वर्णनाची महिला मार्कंडेय मंदिराकडून विजापूर वेसकडे पायी चालत येताना दिसली. ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना 24 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:15 वाजता शिताफीने ताब्यात घेतले. तिचे नाव पत्ता विचारले असता तिने आपले नाव फरजाना अब्बास शेख वय 41 राहणार गोदुताई विडी घरकुल 2 नंबर टाकी क्रांती चौक कुंभारी रोड सोलापूर असे सांगितले. तिच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता प्रथम ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यामुळे पर्स महिला पंचांसमक्ष तपासली. त्यामध्ये रोख रक्कम व विविध सोन्याचे दागिने मिळून आले. याबाबत तिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले की सदर रोख रक्कम व सोन्याचे दागिने हे तिने 20 जानेवारी 2024 रोजी सोलापूर एसटी स्टँड येथे एसटीमध्ये बसताना चढताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या पर्समधून चोरी केले आहेत. सदर सोन्याचे दागिने फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील भारतीय दंडविधान कलम 379 मध्ये जप्त केले. तिच्या ताब्यातून 5,000 रुपये रोख व 5.5 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. करकंब येथे नादब्रह्म कला फाउंडेशन आयोजित चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेत 325 विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग. करकंब तालुका पंढरपूर येथे कैलासवासी नारायण पंढरीनाथ दुधाणे आणि कैलासवासी पुष्पा नारायण दुधाणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्ताने नादब्रह्म कला फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धेला करकंब आणि करकंब पंचक्रोशीतील 325 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उदंड प्रतिसाद देत ही स्पर्धा यशस्वी केल्याचे आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले. कला साधना पंढरपूर मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन यांनी या स्पर्धेमुळे सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींना भविष्य काळात निश्चितच फायदा होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करत अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांना वेळ द्यावा जेणेकरून इतर कला आत्मसात होतील. डॉक्टर बहिरवाडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. बनकर सरांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातही असेच रंग भरावेत अशा शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक संध्या फाळके द्वितीय, श्रावणी भोसले तृतीय, तनिष्का टकले, मोठ्या गटात प्रथम आदित्य मोरे द्वितीय, वैष्णवी व्यवहारी तृतीय, वैदिका टकले या विद्यार्थ्यांनी पटकावला। लहान गटात प्रथम क्रमांक कार्तिक अनिल पवार द्वितीय, तेजश्री लोंढे तृतीय, दुर्वा माळी, मोठ्या गटात प्रथम क्रमांक माही हत्तरगे द्वितीय, रितिका टकले तृतीय, ऋतुजा कवडे यांना रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। करकम केंद्रातील शिक्षक शिक्षिकांचे सहकार्य लाभले। परीक्षण सागर थिटे, सोमेश्वर यंपे व दत्तात्रय खंदारे यांनी केले। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी संगीता जोगधनकर तर कार्याध्यक्षपदी चित्रा कदम यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी नुकतेच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षपदी संगीता जोगधनकर तसेच कार्याध्यक्षपदी चित्रा कदम यांची नियुक्ती जाहीर केल्याचे पत्र माध्यमातून जाहीर केले। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी रुपालीताई चाकणकर यांनी केल्या। पक्षाचे विचार, पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करून पक्षकार्य अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने अध्यक्ष, कार्याध्यक्ष हे प्रयत्न करतीलच। त्याचबरोबर महिला संघटन मजबूत करून अजित पवार यांचे हात बळकट करण्याच्या शुभेच्छा रुपालीताई यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिल्या। त्याचबरोबर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला निरीक्षक दीपाली पांढरे यांनी या निवडीबद्दल दोन्ही पदाधिकाऱ्यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात सोलापूर शहरात अतिशय चांगले संघटन उभे करून महिला आघाडी कार्याध्यक्ष अतिशय मजबूत करतील अशी खात्री असून आपण पुढे वाटचाल करत असताना सर्व सहकारी महिला पदाधिकाऱ्यांना सोबत विश्वासात घेऊन कार्य कराल अशी आशा व्यक्त केली। या आपल्या कार्यात माझे मार्गदर्शन तर राहीलच, त्याचबरोबर सक्रिय सहभाग आणि साथ देखील असेल अशा शुभेच्छा निरीक्षकांनी दिल्या। संगीता जोगधनकर या राष्ट्रवादी काँग्रेस फादर बॉडीमध्ये सरचिटणीस या पदावर कार्यरत होत्या। तसेच त्या वीरशैव कक्कय्या समाज महिला संस्थापिका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। तर चित्रा कदम या राष्ट्रवादी महिला काँग्रेसमध्ये गेली अनेक वर्षे शहर सचिव या पदावर सक्रिय काम करत होत्या। नूतन महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम यांचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, गटनेते किसन जाधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। विद्या विकास मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला। विद्या विकास मंदिर, उंबरे, पागे, तालुका पंढरपूर येथील सन 2005च्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तब्बल 19 वर्षांनंतर 70 ते 80 विद्यार्थ्यांनी एकत्र येत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील मित्रांनी बालपणाचे भावविश्व समृद्ध केले। भीमा नदीच्या कुशीत दंगामस्ती ज्यांच्यासोबत केली ते मित्र मनात कायमचा ठेवा आहेत। खरी मैत्री सागरासारखी अफाट असते, आकाशा इतकी सर्वव्यापी असते। ईश्वर जेव्हा तुम्हाला रक्ताच्या नात्यात बांधू शकत नाही तेव्हा तो तुम्हाला मित्ररूपी नाते निर्माण करून ते नाते जोडण्याची कलाही देतो। शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखे असतात। ते दोघे स्वतः एकाच ठिकाणी राहतात परंतु इतरांना त्यांच्या लक्ष्याकडे घेऊन जातात। शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून टाकतात अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले। उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक व शाळेने आजपर्यंत दिलेले आचार विचार, केलेले संस्कार, देऊ केलेली सकारात्मक दृष्टी, जीवनाला सामोरे जाण्याची प्रेरणा अशी समृद्ध शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी। पुस्तक मस्तक घडवत असल्याने विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करून ज्ञानी व समृद्ध होऊन आपल्या जीवनात प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी ज्ञानदेव ढोबळे, अध्यक्ष राजाराम नरसाळे, सचिव बलभीम पाटील, मुख्याध्यापक बीजे शिंदे, जगताप सर, चंदन चिवे सर, चव्हाण सर, केसी पाटील, बीएन शिंदे, एसके पाटील, यूबी भोसले, लोखंडे सर, लांडगे सर, कोरके सर या सर्वांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला। प्रास्ताविक गणेश मुळे यांनी केले तर आभार कृष्णदेव ढेकळे यांनी मानले। प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांनी मोफत हुरड्याचा आस्वाद देऊन समाजसेवा करीत असल्याचे गौरवोद्गार भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले। प्रगतिशील शेतकरी प्रमोद पाटील व संयोजक शिवराज बिराजदार यांनी वर्षाकाठी जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न न घेता स्वतःच्या व्यापार व्यवसायाकडे दुर्लक्ष करून दररोज सुमारे 300-400 पेक्षा जास्त लोकांना मोफत हुरड्याचा आस्वाद देऊन समाजसेवा करत असल्याचे गौरवोद्गार भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले।
हुरडा महोत्सवाचे यंदाचे 16वे वर्ष असून 25 जानेवारी रोजी श्री मणिप्र अभिनव शिवलिंग महास्वामीजी विरक्त मठ मादन हिप्परगा व बसवलिंग महास्वामीजी विरक्त मठ अक्कलकोट यांच्या दिव्य सानिध्यात या हुरडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे उद्योगपती किरण भैया हंसाटे हे होते। यावेळी पुढे बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले, दरवर्षी अक्कलकोट येथील प्रसिद्ध व्यापारी व प्रगतिशील शेतकरी प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांच्या शेतात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी महिनाभर हुरडा महोत्सवात सामील होऊन गरमागरम हुरड्याचा आस्वाद ते घेतात। गेल्या 15 वर्षांपासून हा नित्यनेम सतत सुरू असून हुरडा महोत्सवाला अक्कलकोट तालुका सह जिल्ह्यातून, राज्यातून, कर्नाटकातून वाढता प्रतिसाद मिळत आहे। समाजातील सर्व स्तरातील लोकांनी महिनाभर हुरडा महोत्सवात सामील होऊन हुरड्याचा आनंद घेतला। यामुळे पाटील व बिराजदार परिवारांना एक प्रकारे समाधान मिळत असल्याचे आमदार कल्याण शेट्टी यांनी सांगितले। यावेळी माजी नगरसेवक महेश शिंडोळे, कर्नाटकचे आनंद पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव देशमुख, आळंदचे गुरुशरण पाटील, विश्राम पटेल, दत्तराज गुत्तेदार, बोरामणीचे अनिता माळगे, कुंभारीचे रामचंद्र होनराव, काशीनाथ बिराजदार, तालुका कृषी अधिकारी लातूर, सुनील पाटील मुंबई, आसिफ शेख आळंद, धनंजय गाढवे, PSI जाधव, कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, रेवणप्पा बोरगाव, अशोक बिराजदार, चंदू बिराजदार, फकीरप्पा बोरगाव, शिवपुत्र हळगोदे, किरण नरेगल आदी जण हुरडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्याधर गुरव यांनी मानले। मराठा आरक्षण जाहीर, तेर व तेर परिसरामध्ये आतिषबाजी, गुलालाची उधळण, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व मागण्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करून मराठा आरक्षण जाहीर केले। मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आंदोलनाला अभूतपूर्व असे मोठे यश मिळाल्याने तेर, ढोकी, जागची, पळसप, वरुडा, उपळा, मुळेवाडी, वानेवाडी, बुकुनवाडी या सकल मराठा समाजाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। तेर येथील छत्रपती शिवाजी चौक, पेठ येथील अहिल्याबाई होळकर चौक येथे आतिषबाजी, गुलालांची उधळण व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटलांच्या प्रतिमेची डीजेच्या तालावर जेसीबीतून गुलाबाची उधळण करत तेरच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव नाईकवाडी, ग्रामपंचायत सदस्य अजित कदम, चंद्रकांत नाईकवाडी, हितेश चौगुले, अमोल थोरसरे, अविनाश इंगळे, अमित कोळपे, अक्षय कोळपे, इंगळे, संजय जाधव, विठ्ठल कदम, मारुती जाधव, अंकुश पवार, दीपक शिंदे, मुळेवाडी येथील भाऊसाहेब कान्हेरे, बालाजी मुळे, आशिष मुळे व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुदखेड शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला। 27 जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने तात्काळ सर्व मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत आरक्षण लागू करत येत्या 16 फेब्रुवारीपासून अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला। मराठा समाजाला आरक्षण लागू होताच मुदखेड शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने गुलालाची उधळण करत, ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष करण्यात आला। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील मुख्य मार्गाने विजय रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये एक मराठा कोटी मराठा, जरांगे पाटलांचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दुमदुमला। यावेळी सकल मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। या जल्लोषात तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते। आज मुदखेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्ण मराठा समाज आज आनंद उत्सव मुदखेड नगरीमध्ये साजरा करत आहे। आज या आनंद उत्सवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेपासून शिवाजी महाराजांच्या तैलचित्रास हार अर्पण करून ती सुरुवात झालेली आहे। त्यानंतर शिवाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी तैलचित्राला हार अर्पण करून आम्ही ढोल ताशाच्या आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये पेढे वाटून हा आनंद उत्सव साजरा करतात। शिवाजी नगर ते मोंडा मार्गे रेल्वे गेट, भुयारी मार्ग तिथून आम्ही मोंडा गणपती मंदिर येथे फटाक्याची आतिषबाजी करून या ठिकाणी कार्यक्रमाचा समारोप केला आहे। जो जरांगे पाटलांनी न्याय आणि निष्ठेने जो लढा लढला मराठा समाजासाठी, त्या लढ्याला आज कुठं यश आलेलं असं म्हणण्यास काही हरकत नाही। आणि या यशाची जे काही बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर।
कला आणि कलावंतांसाठी लोकाश्रय राजाश्रयाची मोठी गरज, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्तांतरण सोहळ्यात प्रतिपादन. हस्तांतरणसह नाट्यप्रयोग झाले संपन्न. बचत गटातील उत्पादनासाठी देणार चालना, सोलापूरमध्ये जिल्हास्तरीय विक्री केंद्र उभारणार, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची ग्वाही. बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने चोरणाऱ्या सराईत महिला आरोपीला अटक. आरोपी महिलेकडून 5.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत. फौजदार सावडी पोलिसांची कामगिरी. आणि विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार, माजी आमदार पुत्राविरुद्ध पुण्यात झाला गुन्हा दाखल. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.